फ्रेंड्स नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण कोथिंबीरीपासून भाजी बनवणार आहोत। कशी बनवणार आहे ते पहा। या ठिकाणी मी लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर, खोबरं घेतलेलं आहे सुक्कं थोडंसं कापून आणि लसूण अद्रक घेतलं आहे थोडंसं। आपण याला पहिल्यांदा भाजून घेणार आहोत। थोडंसं तेल टाकून एकदम थोडंसं तेल घातलेलं आहे, 1 छोटे 2 चमचे तेल टाकून आपण त्याला तेल छान तापलं की त्यामध्ये खोबरं असं थोडंसं लालसर होईपर्यंत छान परतून घेणार आहोत। खोबरं परतले की त्यानंतर आपण त्यामध्ये लसूण आणि अद्रक ते सुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता आपण कांदा घेतलेला आहे, एक बारीक चिरलेला कांदा आहे, उभा देखील कापू शकता। बारीक कापलेला आहे कारण आपल्याला वाटूनच घ्यायचं आहे सर्व, त्यामुळे उभा कापला तरी चालणार आहे। कांदा छान परतून घ्यायचा आहे व्यवस्थित। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। कांदा देखील परतून झालेला आहे आपला। आता आपण हे सर्व वाटण एकत्र काढून घेतलेलं आहे डिशमध्ये। थंड झालं की आपण त्याला वाटून घेणार आहोत। तोपर्यंत इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे 2 पळ्या आणि आता मी यामध्ये मटण मसाला घालणार आहे। मटण मसाल्याने कोणत्याही भाजीला टेस्ट खूप छान लागते। थोडंसं लाल तिखट घालणार आहे आणि थोडासा कांदा लसूण मसाला, थोडंसं हळद आणि थोडासा मालवणी मसाला देखील घालणार आहे यामध्ये। तर पहा कशी भाजी बनणार आहे ती। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा तुम्ही आणि व्हिडिओला लाईक करा। आता यामध्ये आपण वाटून घेतलेलं वाटण घालणार आहे। पाणी टाकून छान असं वाटून घेतलेलं आहे व्यवस्थित वाटण आपण ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे सर्व, जेणेकरून मसाला सर्व नीट भाजून घ्यायचा आहे आपल्याला। छान असं परतून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित, हलकासा तेल सुटेपर्यंत छान असा मसाला परतून घेणार आहोत आपण मीडियम फ्लेमला। जर कोणी पाहुणे आले घरी तर अशी भाजी नक्की बनवा, सर्वांना नक्की आवडेल। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून तुम्हाला जसं जाड हवे असेल पातळ तशी क्वांटिटीनुसार तुम्ही करू शकता। हे पहा अजून मी पाणी थोडं ॲड करते यामध्ये। आपण आणखीन एक जिन्नस घालणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा काय घालणार आहोत ते। अशा प्रकारे थोडीशी जाडसर अशी पातळ करणार आहे मी। आता यामध्ये मीठ घालून घेते, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता पहा काय जिन्नस घालायचे आहे ते। इथे कोथिंबीर घेतलेली आहे कापून बारीक, स्वच्छ धुवून मस्त हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे। ते मी हातावर चोळून असं ओवा घातलेला आहे, थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे आणि थोडीशी हळद घालणार आहे, एकदम थोडीशी घातलेली आहे। मीठ घालणार आहे थोडंसं, आपण त्यामध्ये देखील मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये पांढरे तीळ घातलेले आहेत। आता यामध्ये चण्याचं पीठ घालणार आहे, 1 छोटे चमचे 4 ते 5 चमचे घालणार आहे। ते छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आता पाणी टाकून थोडंसं त्याचे गोळे होतील अशा पद्धतीने छान एकजीव करून घ्यायचं आहे। बेसन पीठ काय वेळेला काय होतं, काही लोकांना बेसनाने त्रास होतो म्हणून थोडासा ओवा घातलेला आहे। ओव्याने सुगंधसुद्धा खूप छान येतो आणि ॲसिडिटी होत नाही ओव्याने। आता हे छान असे नीट मळून घेतलेलं आहे मिश्रण। हे पहा आता हे जे गोळे होतील अशा पद्धतीने गोळे एक करून आपल्या यामध्ये सोडायचे आहे, त्या आपल्या बनवलेल्या आहे त्यामध्ये सोडायचे आहे। त्याला देखील उकळी छान आलेली आहे। असे बारीक बारीकच सोडणार आहे मी, बारीक टाकल्याने छान शिजतात सुद्धा आणि चवीला खायलासुद्धा खूप छान लागतात। बारीकच तुम्हाला आवडेल तसे तुम्ही टाकू शकता, बारीक टाकले लवकर शिजतात त्यामुळे मी बारीक टाकून घेते आहे सर्व। हे पहा अशा पद्धतीने सर्व बारीक गोळे करून सोडणार आहे यामध्ये। एकदम भारी लागते। चिकन मटणापेक्षा देखील अगदी चवीलासुद्धा खूप सुंदर लागते भाजी। समजणारसुद्धा नाही यामध्ये चिकन आहे की कोथिंबीर टाकलेली आहे, पण इतकी सुंदर लागते चवीला। जर कधी पाहुणे आले तर नक्की बनवून पहा, तुम्हाला खायला देखील घरी बनवू शकता। किती सुंदर हे आलेलं आहे, तर एकदा फार छान आलेलं आहे भाजीला। चवसुद्धा एकदम अप्रतिम लागत आहे, वाटते की नाही चिकनसारखं वाटतं आहे बघा। रंगही फार सुरेख आलेला आहे, पाहू शकता तुम्ही। चवीलासुद्धा तितकीच सुंदर झालेली आहे। भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता। मी सर्व करून दाखवते डिशमध्ये। हे पहा किती मस्त कलर आलेला आहे, पाहू शकता तुम्ही, एकदम चिकनसारखे वाटत आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। तुमच्या फ्रेंड्सला देखील शेअर करा। इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद।